1 मे 1960 रोजी भाषावर प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना झाली आणि तेव्हापासूनच आपण 1 मे हा दिवस आहे तो महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवसाची आठवण म्हणून आपण हा दिवस साजरा करत असताना आपण पाहतोय की मुंबईतील अनेक प्रशासकीय भवन आहेत त्या ठिकाणी सुंदर लाइटिंग सजावट आहे ती करण्यात आलेली आहे। आपण मंत्रालयाच्या समोर आहोत आणि मंत्रालयाला ही करण्यात आलेली सुंदर अशी सजावट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो तर प्रशासकीय इमारतींमध्ये प्रशासकीय भवनामध्ये हा उत्सव आहे तो केला जात असताना सकाळच्या सुमारास झेंडावंदन आहे ते देखील पार पडलं जातं। परंतु 1 मेच्या पूर्वसंध्येला सुंदर अशी सजावट आपल्याला सध्या या मंत्रालयामध्ये पाहायला मिळते। संपूर्ण मंत्रालय आहे ते तिरंग्याच्या रंगामध्ये एकच रंगून गेल्याचं पाहायला मिळतं आणि सुंदर अशी लाइटिंग देखील या मंत्रालयाच्या वरतून भागातून करण्यात आलेली आहे। आजचा दिवस खास आहे कारण 1 मे 1960 रोजी अनेक हुतात्म्यांनी आपलं बलिदान देऊन महाराष्ट्राला स्वातंत्र्य आहे ते मिळवून दिलेलं होतं आणि त्यानंतर त्या दिवसापासून हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो। उद्या देखील अनेक कार्यक्रम आहेत ते या मंत्रालयामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच इतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी देखील हे कार्यक्रम आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत आणि ह्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहतोय की अनेक ठिकाणी सुंदर सजावट आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामध्येच मंत्रालयाला देखील अशी सुंदर अशी सजावट करण्यात आलेली असून संपूर्ण तिरंग्याच्या रंगामध्ये न्हावून सध्या मंत्रालय निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ अनालिस्ट खंडू कसबेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।